एक देव जो प्रेमळ आहे, जो क्षमा करतो, आणि तोच देव न्यायी पण आहे, जो गुन्हेगारांना शिक्षा देतो. हे ऐकायला विचित्र वाटतं नाही का? अगदी. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये, नाही एकाच देवामध्ये हे दोन गुण एकत्र कसे असू शकतात? जो दयाळू आहे तो इतका कठोर कसा असू शकतो? हा धर्मशास्त्रातला एक खूप मोठा आणि जुना प्रश्न आहे. आणि हा प्रश्न अनेकांना गोंधळात टाकतो. खरं तर आपल्या रोजच्या जीवनात आपण प्रेम आणि न्याय यांना अनेकदा विरुद्धार्थी गोष्टी मानतो. बरोबर. जिथे प्रेम आहे तिथे थोडी तडजोड केली जाते आणि जिथे कडक न्याय आहे तिथे प्रेमाला वाव नसतो, असा आपला एक समज असतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयावर एक सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे काही धर्मशास्त्रीय ग्रंथ आहेत आणि त्यातील उतारे आहेत जे देवाच्या या दुहेरी स्वभावावर प्रकाश टाकतात. हो. आपला उद्देश हा आहे की देवाचं प्रेम आणि न्याय हे एकमेकांच्या विरोधात नाहीत, तर ते एकाच नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत हे समजून घेणं आणि हे सगळं एकाच महान कृतीतून कसं सिद्ध होतं याचा शोध घेणं. हो, आणि ती एक महान कृती कोणती हेच या संपूर्ण चर्चेचं केंद्रस्थान आहे. चला तर मग थेट मुळाशी जाऊया. या स्रोतांनुसार देवाच्या अस्तित्वाचा पाया काय आहे? स्तोत्रसंहितेमध्ये एक खूप मूलभूत गोष्ट सांगितली आहे. धर्म आणि न्याय हे देवाच्या सिंहासनाचे पाय आहेत. म्हणजे देवाचं संपूर्ण राज्य, त्याचं अस्तित्वच या दोन खांबांवर उभं आहे. हो. पण हे चित्र अधिकच गुंतागुंतीचं होतं जेव्हा आपण निर्गममधला तो उतारा वाचतो. तिथे देवाचं वर्णन दयाळू, कृपाळू, मंद क्रोध आणि प्रीतीने व सत्याने परिपूर्ण असं केलं आहे. तो हजारो पिढ्यांवर दया करतो, पाप आणि अपराध यांची क्षमा करतो. पण त्याच श्लोकात पुढच्याच ओळीत असंही म्हटलं आहे की तो दोषींना शिक्षा दिल्याशिवाय सोडत नाही. म्हणजे एकाच श्वासात क्षमा आणि शिक्षा दोन्ही. इथेच तर खरी गंमत आहे. म्हणजे एकाच वेळी कायद्याचा रक्षक आणि प्रेमळ पिता. हे तर तारेवरची कसरत झाली. अगदी. जर देव फक्त प्रेमळ असता तर न्यायाचा काय उपयोग? आणि जर तो फक्त न्यायी असता तर मग त्याच्या प्रेमाचं काय? मग यातून मार्ग कसा निघणार? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हाच तो मूळ तणाव आहे. या स्रोतांनुसार देवासमोर एक मोठी अडचण आहे. जर त्याला न्यायी राहायचं असेल तर त्याला पापाला शिक्षा द्यावीच लागेल. बरोबर, कारण न्याय म्हणजेच तेच. हो, न्याय म्हणजे प्रत्येकाला त्याच्या कृत्याप्रमाणे फळ मिळणं. आणि जर त्याला प्रेमळ राहायचं असेल तर त्याला पाप्याला वाचवण्याचा मार्ग शोधावाच लागेल. हाच तो देवाचा दुहेरी स्वभाव आहे. हा दुहेरी स्वभावच तर खरा मुद्दा आहे. पण तो समजून घ्यायचा असेल तर मला वाटतं आधी पाप या संकल्पनेकडे वळावं लागेल. कारण याच पापामुळे तर न्याय आणि प्रेम यांच्यात संघर्ष निर्माण होतो. बरोबर? नक्कीच. या संदर्भात पाप म्हणजे नेमकं काय आणि ते इतकं गंभीर का मानलं जातं? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर या ग्रंथांनुसार पाप म्हणजे देवाच्या आज्ञा मोडणे. पण या आज्ञा म्हणजे काहीतरी मनमानी नियम नाहीत. या स्रोतांमध्ये देवाच्या आज्ञांना त्याचे प्रेमच मानले गेले आहे. अच्छा, म्हणजे त्या नियमांमध्येच प्रेम दडलेलं आहे. हो, त्या एका प्रकारे विश्वाचे वाहतुकीचे नियम आहेत. जसं रस्त्यावरचे नियम आपल्या सुरक्षेसाठी असतात, ते मोडल्यास अपघात आणि दुःख अटळ आहे, तसंच या आज्ञांचं आहे. त्या पाळूनच जीव आनंदी आणि सुरक्षित राहू शकतात. म्हणजे जेव्हा कोणी या आज्ञा मोडतो तेव्हा तो केवळ देवाची अवज्ञा करत नाही, तर तो संपूर्ण सृष्टीच्या शांततेत आणि सुव्यवस्थेत अडथळा आणतो. अगदी बरोबर. आणि या आज्ञा मोडण्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे केवळ जगात दुःख पसरणे नाही, तर देवापासून एक कायमचं अंतर निर्माण होणं, एक प्रकारचा आध्यात्मिक संबंध तुटणं. आणि इथेच एक खूप रंजक मुद्दा येतो. या स्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की मोडलेल्या आज्ञेचं मूल्य ती मोडल्याबद्दल चुकवलेल्या किमतीवरून ठरते. हे ऐकायला थोडं तात्विक वाटतंय. याचा नेमका अर्थ काय? हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. याला एका साध्या उदाहरणाने समजूया. समजा रस्त्यावर थुंकल्याबद्दल 100 रुपयांचा दंड आहे. ठीक आहे. याचा अर्थ तो नियम महत्त्वाचा आहे पण फार नाही. पण जर एखाद्याच्या हत्येसाठी मृत्यूदंडाची शिक्षा असेल तर त्या कायद्याचं मूल्य किती मोठं आहे हे स्पष्ट होतं. म्हणजे शिक्षेच्या तीव्रतेवरून कायद्याचं महत्त्व ठरतं. अच्छा, कळलं. मग या तर्काने देवाच्या आज्ञांचं मूल्य कसं ठरवलं गेलं? आता इथेच खरा पेच होता. या स्रोतांनुसार विचार करा, जर देवाने पापाची किंमत चुकवण्यासाठी एखाद्या महान देवदूताला किंवा एखाद्या पुण्यवान मनुष्याला बलिदान म्हणून वापरलं असतं तर काय झालं असतं? तर कदाचित त्या देवदूताच्या किंवा मनुष्याच्या जीवनाइतकं देवाच्या आज्ञांचं मूल्य ठरलं असतं. अगदी तसंच. आणि मग सृष्टीतील इतर जीव
त्या आज्ञांना तितकेसे महत्त्व देतीलच असं नाही. त्यांच्या मनात आलं असतं, अरे या ठीक आहे, एकाने किंमत चुकवली ना, आपण परत पाप केलं तर चालेल. बरोबर. फार तर दुसरा कोणीतरी किंमत चुकवेल अशी वृत्ती निर्माण झाली असती. यामुळे देवाच्या कायद्याची प्रतिष्ठा कधीच स्थापित झाली नसती. पण थांबा, मग स्वतःच्याच कायद्याची किंमत स्वतःच चुकवणे हे थोडे विचित्र नाही का वाटतं? याला काहीजण एक प्रकारचा कॉस्मिक लूपहोल म्हणू शकतात. यावर हे स्रोत काय म्हणतात? हा खूप चांगला प्रश्न आहे. हे विचित्र वाटू शकतं, पण या स्रोतांनुसार हाच एकमेव मार्ग होता. कारण जेव्हा स्वतः देवानेच त्याची किंमत चुकवली, जेव्हा स्वतः देवानेच त्या शिक्षेचा भार उचलला, तेव्हा त्या आज्ञांचं मूल्य सर्वोच्च ठरले. त्यापेक्षा मोठी किंमत असू शकत नाही. हो, या कृतीमुळे देवाच्या कायद्याची प्रतिष्ठा कायमची स्थापित झाली. आता कोणीही त्या कायद्याकडे कमी लेखून पाहू शकत नाही. ठीक आहे, तर मग देवाने ही किंमत नेमकी कशी चुकवली? हे स्रोत एका विशिष्ट घटनेकडे लक्ष वेधतात, जी या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. इथे देवाचा द्वितीय व्यक्ती म्हणजेच येशूची भूमिका समोर येते. पण हा शब्द समजून घेणं महत्वाचं आहे. हो, कारण तो थोडा गोंधळात टाकणारा आहे. या स्रोतांनुसार देव एकच आहे, पण तो 3 व्यक्तींमध्ये अस्तित्वात आहे: पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. इथे द्वितीय व्यक्ती म्हणजे पुत्र, म्हणजेच येशू. त्यामुळे जेव्हा पुत्र येतो तेव्हा तो देवाचा केवळ प्रतिनिधी नसतो, तर तो स्वतः देव असतो, जो मानवी रूप घेतो. अच्छा, म्हणजे हे केवळ एका प्रतिनिधीला पाठवणे नव्हते. हा कोणी देवदूत किंवा प्रॉक्सी नव्हता, तर देव स्वतःच या नाट्यात उतरला. हो, हीच ती मुख्य संकल्पना आहे. अनेक ठिकाणी उल्लेख आहे की देवाने आपल्या प्रिय पुत्राला पापांची क्षमा करण्यासाठी पाठवले. हे स्वतः देवाने एका जीवाचे रूप घेऊन पापाचे कर्ज फेडण्यासारखे होते. स्वतः सृष्टीचा भाग बनून. हो, सृष्टीच्या नियमांनुसार जगून पापाची शिक्षा स्वतःवर घेतली. यालाच सर्वोच्च बलिदान म्हटलं आहे. कारण जो कायदा करणारा आहे तोच कायद्याच्या उल्लंघनाची शिक्षा भोगत आहे. यापेक्षा मोठा न्याय असूच शकत नाही. आणि याच संदर्भात या स्रोतांमधला सर्वात भावनिक आणि कदाचित सर्वात महत्त्वाचा उल्लेख आहे, तो म्हणजे मत्तेमधला, जिथे येशू क्रूसावर असताना आक्रोश करतो, माझा देवा, तू माझा त्याग का केलास? या एका वाक्याचं महत्त्व काय आहे? हा या सगळ्या घटनेचा सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात भावनिक क्षण वाटतो. नक्कीच. हे वाक्य या संपूर्ण नाट्यमय घटनेचा कळस आहे. याचा संबंध त्या कल्पनेशी आहे जी आपण आधी बोललो. पापाची सर्वात मोठी शिक्षा म्हणजे देवापासून विभक्त होणे, देवापासून तुटणे. शारीरिक वेदनांपेक्षाही मोठी. हो, आत्मिक वेदना. या स्रोतांनुसार पाप्यांना आपलेसे करण्यासाठी, त्यांना पुन्हा देवाशी जोडण्यासाठी देवाच्या प्रथम व्यक्तीने म्हणजे पित्याने आणि द्वितीय व्यक्तीने म्हणजे पुत्राने एकमेकांपासून विलग होणे स्वीकारले. बापरे, ही कल्पनाच अंगावर काटा आणणारी आहे. म्हणजे जे कधीच वेगळे झाले नव्हते त्यांनी वेगळे होणं स्वीकारलं. म्हणजे शारीरिक वेदना तर होत्याच, पण त्याहूनही मोठं दुःख हे होतं की जे एकरूप होते त्यांना तो विरह सहन करावा लागला. अगदी बरोबर. तो जो काही क्षणांचा विरह होता, तीच पापाची खरी किंमत होती. देवाने कधीही एकमेकांपासून विरह अनुभवला नव्हता. तो क्षण या बलिदानाचा केंद्र होता. आणि त्याच क्षणी त्याच ठिकाणी प्रेम आणि न्याय एकत्र आले. पापाचे गांभीर्य किती आहे हे सिद्ध झाले. कारण त्यासाठी देवालाही विरह सहन करावा लागला. हा झाला न्याय आणि प्रेम. आणि त्याच वेळी आपल्या सृष्टीला वाचवण्यासाठी देव कोणत्या थराला जाऊ शकतो हेही सिद्ध झाले. हे झाले प्रेम. अशा प्रकारे तो सुरुवातीचा विरोधाभास इथे सुटतो. ठीक आहे, हा क्षण खूपच मोठा आहे आणि हे पचवायला थोडं जड आहे. पण या एका घटनेने सगळं बदललं कसं? याचे परिणाम काय झाले? देवाने न्याय आणि प्रेम या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सिद्ध केल्या, पण त्याचा सृष्टीवर काय परिणाम झाला? याचा पहिला आणि सर्वात मोठा परिणाम असा झाला की देवाचा न्याय सिद्ध झाला आणि त्याच्या कायद्याची प्रतिष्ठा स्थापित झाली. आता कोणीही देवाच्या आज्ञांना हलक्यात घेऊ शकत नाही, कारण त्यांची किंमत काय आहे हे संपूर्ण सृष्टीने पाहिले आहे. अच्छा. आणि त्याचबरोबर या स्रोतानुसार संपूर्ण सृष्टी, वेळ आणि काळ हे देवाच्या द्वितीय व्यक्तीसाठीच निर्माण केले गेले होते आणि आता त्याने ते जिंकून त्यावर राज्य करण्याचा हक्क मिळवला आहे. पण या स्रोतांमध्ये पुढे काय घडेल याबद्दल काही कठोर विधाने आहेत जी ऐकायला थोडी भीतीदायक वाटू शकतात. हो, जसं की आज्ञा पाळणाऱ्यांना जीवन मिळेल आणि आज्ञा मोडणाऱ्यांना मृत्यू, अग्नीचं सरोवर वगैरे. हे सगळं त्या प्रेमळ देवाच्या प्रतिमेशी कसं जुळतं? हा प्रश्न स्वाभाविक आहे.
हे अंतिम न्यायाबद्दल सांगते. या स्रोतांमधील तर्काचा प्रवाह असा आहे की ज्या अर्थी पापाची एवढी मोठी आणि भयानक किंमत चुकवली गेली आहे, त्या अर्थी पापाला आता या सृष्टीत कोणताही थारा दिला जाऊ शकत नाही. ठीक आहे. जे लोक पश्चाताप करून देवाच्या या कृतीचा स्वीकार करतात त्यांना क्षमा मिळते आणि ते देवाच्या कुटुंबाचा भाग बनतात. आणि जे नाही करत त्यांचं काय? जे लोक या महान त्यागानंतरही देवाच्या द्वितीय व्यक्तीविरुद्ध बंडखोरी करत राहतात, जे हिंसा आणि स्वार्थाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांच्या अस्तित्वाला आता कोणतेही कारण उरलेले नाही असे मानले जाते. आणि ते अग्नीच्या सरोवराचा उल्लेख. हो, तो उल्लेख ह्याच संदर्भात येतो. ही केवळ एक सुडाची शिक्षा म्हणून पाहिली जात नाही. मग ती काय आहे? खरं तर याला हिंसा आणि दुःखाचे सर्व स्रोत कायमचे काढून टाकण्याची देवाची अंतिम कृती म्हटली आहे. जसे एखादा डॉक्टर शरीराला वाचवण्यासाठी कर्करोगाची गाठ मुळापासून काढून टाकतो. मग त्यात कितीही वेदना झाल्या तरी? हो, तसंच सृष्टीला कायमचं निरोगी आणि शांत करण्यासाठी पापाचे आणि बंडखोरीचे सर्व स्रोत नष्ट करणे यालाच अंतिम न्याय मानले जाते. यानंतरच सृष्टीत खरी आणि अंतिम शांती स्थापित होईल, जिथे दुःख आणि हिंसा नसेल. तर आपण एका विरोधाभासाने सुरुवात केली होती, एक प्रेमळ पण न्यायी देव. आणि ह्या चर्चेतून आपल्याला दिसलं की ह्या दोन्ही गुणांचे समाधान एका आत्मबलिदानाच्या कृतीत आहे. बरोबर. ही एक अशी कृती आहे जी कायद्याचा सन्मानही करते आणि प्रेमही व्यक्त करते, आणि दोन्ही गोष्टींना एकाच वेळी सर्वोच्च पातळीवर स्थापित करते. हो, कायद्याचं उल्लंघन करण्यालाच शिक्षा झालीच पाहिजे, हा न्यायाचा भाग पूर्ण झाला. आणि पाप करणाऱ्यावर प्रेम करून त्याला वाचवण्याचा मार्ग काढला पाहिजे, हा प्रेमाचा भागही पूर्ण झाला. दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी एकाच वेळी साधल्या गेल्या. त्यामुळे तो विरोधाभास न राहता देवाच्या स्वभावाचे ते एक सखोल सत्य ठरते. अगदी. हे खरोखरच एक सखोल आणि विचार करायला लावणारं तत्वज्ञान आहे. या गुंतागुंतीच्या विषयाला इतक्या सोप्या पद्धतीने उलगडून दाखवल्याबद्दल धन्यवाद. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या स्रोतांनुसार देवाचे स्वरूप सिद्ध करण्यासाठी आणि त्याच्या प्रेमळ कायद्याचं महत्त्व स्थापित करण्यासाठी हे संपूर्ण वैश्विक नाट्यनिर्मिती, पाप, बलिदान आणि न्याय आवश्यक होते. यातून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर न्याय आणि प्रेम सिद्ध करण्यासाठी इतक्या मोठ्या त्यागाची गरज पडली असेल, तर अशा विश्वाच्या मूळ स्वभावाबद्दल हे काय सांगते, जिथे स्वतंत्र इच्छाशक्ती असलेल्या जीवांचं अस्तित्व आहे? म्हणजे स्वतंत्रपणे निवड करण्याच्या आपल्या क्षमतेची किंमत खरोखरच इतकी मोठी आहे का?